आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीची तयारी जी आहे ती सुरू केली जाते आणि उद्या पुण्यातल्या स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये ठाकरे गटाचा मेळावा जो आहे तो पार पडतो आहे। आपण पाहतोय की मेळाव्याची तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडून जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे। संपूर्ण शहरामध्ये बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। शिवसंकल्प चला जिंकूया असं मेळाव्याचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि उद्या राज्यातले पदाधिकारी जे आहेत ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। स्वतः उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करतील। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उद्याचा मेळावा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। उद्धव ठाकरे उद्याच्या मेळाव्यामध्ये काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की जे बॅनर लावलेले आहेत त्यावरती टॅगलाईन दिलेली आहे, जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार। म्हणजे बॅनरच्या माध्यमातून सुद्धा शिंदे गटाच्या नेत्यांवरती निशाणा जो आहे तो ठाकरे गटाकडून साधण्यात येतोय आणि उद्या स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवसैनिकांना संबोधित करतात। राज्यातील महत्त्वाचे नेते हे उद्याच्या शिवसंकल्प मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत आणि आपण पाहतोय की स्वारगेटच्या गणेश क्रीडा मंचाच्या बाहेर ही बॅनरबाजी जी आहे ती शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते। उद्या उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय नक्की बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित शहांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचा पुण्यातला हा पहिलाच दौरा आहे। अमित शहांनी खरं तर पुण्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंवरती जाहीर टीका केलेली होती। आता उद्या उद्धव ठाकरेंची पुण्यामध्ये सभा होती। त्याच खरं तर अमित शहांना उद्धव ठाकरेंकडून नक्की काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।